नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। आशिया कपमध्ये भारताच्या पाकिस्तानवरील विजयावर एका मोठ्या वादाचे सावट पसरले आहे। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी सामनापश्चात हस्तांदोलन करण्यास नकार दिला। Just wanted to say something. I think it's a perfect occasion, and taking the time out. We stand by with the victims of the families of Pahalgam terror attack, and we express our solidarity. And also, most important thing for me, we want to dedicate today's win to all our armed forces who showed a lot of bravery. And they hope they continue to inspire us all, and we give them more reasons on the ground whenever we get an opportunity to make them smile. Thank you. आशिया कप मध्ये भारताच्या पाकिस्तानवरील 7 विकेट्सच्या विजयाने केवळ एक विजय मिळवला नाही, तर क्रिकेट आणि राजकीय जगात खळबळ माजवणारे एक शक्तिशाली विधान केले। सामन्यानंतर भारतीय संघाने त्यांच्या प्रतिस्पर्धकांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला। ही एक नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती होती। या घटनेची पार्श्वभूमी अलीकडील भूराजकीय तणावातून आली आहे। हा सामना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा पहिला सामना होता, ज्यात 26 भारतीयांचा बळी गेला होता। भारतीय संघाचा निर्णय एक सामूहिक निर्णय होता, जो भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI आणि सरकारच्या भूमिकेशी जोडलेला होता। खेळाडूंना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचवेळी देशाच्या भावनांशी एकजुटीने उभे राहण्यासही सांगितले होते। घडामोडींचा क्रम काळजीपूर्वक पार पाडण्यात आला। टॉसच्या वेळीही दोन्ही कर्णधारांनी पारंपरिक हस्तांदोलन टाळले। विजयी षटकार मारल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव प्रतिस्पर्धकांना अभिवादन करण्याऐवजी त्याचा सहकारी शिवम दुबेसोबत थेट डगआउटकडे चालत गेला। उर्वरित संघाने त्याचे अनुसरण केले आणि भारतीय ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करण्यात आला, ज्यामुळे पाकिस्तानी खेळाडू मैदानातच थांबले। या कृतीचे त्वरित परिणाम झाले। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB ने स्पष्टपणे नाराज होऊन आशियाई क्रिकेट परिषद ACC कडे औपचारिक तक्रार दाखल केली। PCBच्या निवेदनात भारतीय संघाच्या वर्तनाला खेळाच्या भावनेच्या विरुद्ध म्हटले। निषेध म्हणून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने सामन्यानंतरच्या सादरीकरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला। पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी त्यांची निराशा व्यक्त केली की त्यांचा संघ हस्तांदोलन करण्यास तयार होता, परंतु भारतीय संघ आधीच निघून गेला होता। भारतीय बाजूने पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या टिप्पण्यांनी या घटनेला अधिक संदर्भ दिला। त्यांनी सांगितले की संघ आमच्या सरकार आणि BCCIशी जुळलेला होता आणि हा विजय सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना समर्पित